रामकृष्ण हरी माऊली. आज पंढरपुरात आहे आणि वाटलं की दर्शन रांगेकडे जाऊया, थोडं बघूया तिथली परिस्थिती काय आहे ते. अगदी भक्तीचा आघात महिमा आहे ह्या. जवळजवळ 15, 16, 18, 20, 22, 25 तास लागतात. पण हे वारकरी मात्र ह्या दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहतात 25 तास, 18 तास, 20 तास. तर माऊली, ही आहे पांडुरंगाच्या दर्शनाची रांग. जवळजवळ गोपालपुराच्या पुढे ही रांग गेलेली आहे बघा. आणि कितीतरी तास ही मंडळी रांगेत राहिल्यानंतर इथपर्यंत पोहोचलेली आहे बघा. लहान मुलं पण आहेत त्याच्यात. आता ही लहान मुलं सुद्धा रांगेत उभे आहेत मित्रांनो. माऊली किती तास असतील त्यांना सुद्धा माहित नाही. शरीर थकलंय पण मन थकलं नाही बघा यांचं. तर जसं पांडुरंगाचं मंदिर जवळ येत आहे तशी ही मंडळी पुढे निघाले आहेत बघा. या रांगेतून आता आपण पुढे निघालेलो आहोत मंदिराच्या दिशेला. रांग मात्र तशीच पुढे पुढे सरकत आहे. अगदी संध्याकाळी 4:30 ला उभे होता. 6 वाजून 10 मिनिटात. आता वाजले 6:30. ते 24 तास लागले. अजून माहिती नाहीये. 4-5 तास लागतील. 2-3 तासात होईल. ठीक आहे. म्हणजे पांडुरंग भेटेल तुम्हाला. रामकृष्ण हरी. मित्रांनो, ते मागे वारकरी भेटले ते सांगत होते की 6 वाजून 10 मिनिटांनी आम्ही उभे राहिलेलो रांगेत. आणि आता जवळजवळ बघा 6:30 वाजलेले आहेत तरी पण ते रांगेत उभे आहेत. अजून 2.5 तास लागतील जवळजवळ. म्हणजे जवळजवळ सध्याच्या घडीला 26 ते 27 तास दर्शनासाठी लागतात. ही रांग बघा. सर्व मंडळी बघा उभे आहेत, चालत पुढे 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 पांडुरंगाच्या दर्शनासाठी. इथे सेवा दिली जाते वारकऱ्यांसाठी. काहीतरी पोटात अन्न जावं याच्यासाठी सेवा दिली जाते. खरंच हे सुद्धा एक चांगलं काम केलं जातोय. इथे पाण्याची व्यवस्था केली जाते वारकऱ्यांसाठी बघा. पाणी दिलं जातोय. येणाऱ्या भाविकांसाठी लागणारं पाणी इथे दिलं जातोय. आणि ही सर्व सेवेकरी मंडळी. राहू दे नाही माऊली. काय माऊली सारखी गोड दिसते माऊली. सकाळपासून आज 1 वाजल्यापासून सेवा आहे ना. तर ही सर्व पोलीस मंडळी सुद्धा, पोलीस यंत्रणा, गव्हर्नमेंट कडून सर्व व्यवस्था केली जाते इथे वारकऱ्यांची बघा. त्यांना जे काहीतरी खाण्याचं पदार्थ दिले गेलेले आहेत. किती वेळ लागला माऊली? किती वेळ लागला? 20 तास लागले. कसं वाटतोय? चला ठीक आहे. चला पुढे जाऊया आपण. हा वारीचा महिमा खरंच आघात आहे. ही रांग अगदी मंदिराच्या दिशेने निघालेली आहे बघा.
आणि रांगेत असणारे हे वारकरी आता मात्र जवळ आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे, कारण आता पांडुरंगाचं दर्शन होईल. त्यामुळे जवळजवळ 24 तास दर्शनाच्या रांगेत राहून सुद्धा आता मात्र या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आहे, कारण काही तासातच त्यांचं दर्शन होणार आहे.